सोलापूरच्या माढ्यातील मोडणीम गावामध्ये शिवभक्तांनी उभारलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। शिवभक्तांच्या पुढाकारातून बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन मध्यरात्री बसवला महाराजांचा पुतळा। सोलापूर पुणे महामार्गालगत असणाऱ्या मोडणीम गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येऊन रातोरात अश्वारूढ पुतळा बसवून दिल्या महाराजांच्या घोषणा। मोहोळमध्ये छत्रवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर आता मोडणीमध्ये देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे। काय सांगाल, आज मोडणीमध्ये शिवरायांचा पुतळा गनिमी काव्याचा वापर करून बसवण्यात आलाय, काय भावना आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर लढाई करत असताना गरिबी काव्यानेच काम केलं होतं। तसंच आज संपूर्ण 18 पगड जातीतील मावळ्यांनी या मोडणीमचा पुतळा बसवण्यासाठी गरिबी काव्याचा वापर करून तिथीप्रमाणे शिवजयंती आज आहे, त्यामुळं संपूर्ण मोडणीमसह महाराष्ट्राला शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन मोडणीम वासियांनी मोडणीममधील सर्व तरुणांनी जो ही आज पुतळ्याची संकल्पना इच्छा स्वप्नपूर्ती आज पूर्ण केली, अशी स्वप्नपूर्ती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालया ठिकाणी या थोर पुरुषांचे पुतळे बसावे एवढीच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो। प्रशासनाचे ॲक्शन काय असणार आहे? प्रशासन महाराजांबद्दल काय ॲक्शन करणार आहे? ज्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्या मावळ्यांनी अटकेबार झेंडा लावला, हे त्यामुळे कुठल्याही प्रशासन कारवाई करणार नाही। आणि जर केली तर 18 पगड जाती बहुजन या ठिकाणी त्या केलेल्या कारवाईला तोड द्यायला सगळेजण एकत्रित असतील। काय सांगाल, एकीकडे मोहोळमधला पुतळा जो आहे तो छत्रपती संभाजी राजांचा चर्चेत होता, दुसरीकडे मोडणीमध्ये पुतळा उभा केला, आज काय भावना आहे? आज या ठिकाणी मोडणीम आणि पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त असतील, बहुजन असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, त्यांचं आज हे स्वप्नपूर्ती पूर्ण होते। आज महाराजांचा पुतळा या ठिकाणी मोडणीममध्ये उभा राहतोय, याचा सर्व आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आनंद आहे। आणि जे काय सरकारच्या किंवा प्रशासनाच्या जे काय कारवाई असतील ते येथील शिवभक्त जे आहेत ते कोणतेही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहेत, काय हरकत नाही। काय सांगाल, एकीकडे पुतळा उभारण्याचा अनेक दिवसापासून आपला पाठपुरावा सुरू होता, मात्र थेट आपण आज महाराजांनीच घालून दिलेल्या गनिमी काव्याचा वापर महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी केला आहे, काय? या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर या महापुरुषांनी आपल्याला अनेक प्रकारच्या चांगल्या शिकवणी दिल्या। त्या सर्वच महापुरुषांचे पुतळे उभा करण्यासाठी जो लाल फितीचा कारभार या प्रशासनाच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने केला जातो, त्यामधील दिरंगाई कमी व्हावी आणि सर्व महापुरुषांचे पुतळे उभा करताना कोणत्याही परवानगीची जाचक आट नसावी, अशी या सरकारकडे मागणी मी समस्त शिवभक्तांच्या आणि सर्व बांधवांच्या वतीने करीत आहे। गुन्हे दाखल प्रशासन करेल, काय असेल भूमिका? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना कोणत्याही परिणामाची चिंता न करता या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याचं कार्य केलं। त्यानंतर आपल्याला आता गुन्ह्याची काय ही करण्याची गरज नाही।